मार्क्स, तुझी ना रोजच आठवण येते बघ. ज्या वेळेस मी या तिघांना बघतो ना मार्क्स, तुझी रोज आठवण येते मला. मार्क्स, तूच सांगितलं होतंस ना की जगातल्या सर्व कामगारांना एकत्र या आणि सुसंघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्क्स, तू सांगितलं होतंस की तू आवाज आहेस, भाकरीसाठी प्रत्येकानं झगडणाराचा तू आवाज आहेस. मार्क्स, तुला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर का जर्मनी जन्माला आले असते तर ते अगदी तुझ्यासारखे असते. आणि तू जर का आमच्या भारतात आमच्या महाराष्ट्रात जन्माला आला असता ना तर तू सुद्धा डॉक्टर आंबेडकरच असतोस. तू जर का आंबेडकरांना संविधान लिहिताना पाहिलं असतं ना मार्क्स, तर तुला सुद्धा जाणवलं असतं रे की कदाचित संविधानात तुझा तर कुठं उल्लेख नाही ना. मार्क्स, तुझं दास कॅपिटल वाचतो ना किंवा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचतो तर त्यावेळेस एक गोष्ट जाणवते. तू त्या थकलेल्या कामगारांचा, तू त्या निरभ्र आकाशात असणाऱ्या, वावरणाऱ्या, त्या झोडपडणाऱ्या कामगारांचा आवाज आहेस मार्क्स. मार्क्स, एक छोटीशी गंमत सांग. काल ज्यावेळेस मी कामगारांचं संघटन करायचा प्रयत्न करत होतो तर त्याच वेळेस एक कामगार माझ्याकडे आला सांगत होता की रोजची रोजीरोटीसाठी सुद्धा त्याला जावं लागते रानात कामात, त्या कारखान्यावर. तिथून व्यवस्थित त्याला वेतनदारी येत नाही, पैसा नीट येत नाही. मार्क्स, त्यावेळेस तू सांगितलेली गोष्ट आठवते की आपल्या रक्तावर ह्यांनी त्यांचे महाले उभे केलेत ना, ती महाल आता जाळायची वेळ आली. मार्क्स, तू सांगितलेल्याप्रमाणे इथं 3 लोक आहेत महाराष्ट्रात, ह्या भारतात. एक आहेत महात्मा फुले, दुसरे आंबेडकर आणि तिसरे पेरियार. ह्यांनी आम्हाला सांगितलं धर्म अफूची गोळी आहे की नाही हे माहीत नाही, पण ह्यांनी एक गोष्ट सांगितली मार्क्स, की धर्माच्या नावाखाली जी दुकानदारी चालली मार्क्स, ती पूर्ण बंद झाली पाहिजे. आता सुद्धा तुझं मार्क्स म्हणून मार्क्स म्हणून मार्क्स म्हणून सारखं नाव घेताना एक गोष्ट जाणवते. कदाचित संत तुकाराम महाराजांना तू भेटला असतात, कदाचित तू फुलेंना, आंबेडकरांना, पेरियारांना, बिरसा मुंडेंना तू भेटला असतास ना मार्क्स, तर आम्हाला कळलंच नसतं की नक्की मार्क्स कोण आहेत आणि फुलेशाह आंबेडकर, पेरियार कोण आहेत. मार्क्स, तू इतका त्यांच्यासारखा आहेस की ते इतके तुझ्यासारखे आहेत मार्क्स, की साक्षात कामगारांचा, शेतकऱ्यांचा आवाज एक रूप होऊन आला आणि तो आम्हाला सांगतोय की संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्या रक्ताची ताकद तिथपर्यंत दाखवा जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आपण एका गल्लीत समाविष्ट होत नाही. मार्क्स, निळ्या डोळ्यांची मुलगी येते आणि सांगते माझी जात कुठली, तर मी ढोर आहे, चांबार आहे, महार आहे, मांग, मी माळे, मी साळी, कोळी, कुणबी आहे. मार्क्स, पण एक गोष्ट अभिमानानं सांगतो, आम्ही सगळे कॉम्रेड आहोत.